मी अमृता पोद्दार अमृताज मॅथ्स टीचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज प्रॅक्टिस सेट 4.1 पार्ट 2 एग्जाम्पल नंबर 5, 6, 7 क्लास 10 चा व्हिडिओ आपण बघणार आहोत। सो लेट्स स्टार्ट। बघा, द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ रिमोट कंट्रोल्ड टॉय कार इज ₹1770. Rate of GST is 80% on toys. Find the taxable value CGST and SGST for this toy car. इथं आपल्याला काय सांगितलंय, एक कारची करपात्र आणि जीएसटी लावून डायरेक्ट आपल्याला किंमतच दिली आहे 1770 1770 रुपयाला ती कार आणली। तर त्यांनी आपल्याला असं विचारलंय, त्याच्यावरती जर जीएसटी 18% असेल तर किती रुपये आपण जीएसटी भरलाय, म्हणजे कर किती दिलाय आणि दिलेल्या करातून सीजीएसटी आणि एसजीएसटी हे पण किती येते ते काढायचे। एकदम सिंपल आहे। फर्स्ट आपण काय करू, सपोज करू टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कार इज x रुपीज, कारण टॅक्सेबल कर पात्र किंमत आपल्याला माहित नाहीये, त्यामुळे काय करू आपण सपोज करू। ओके, टॅक्सेबल व्हॅल्यू कर पात्र किंमत हा व्हिडिओ सेमी आणि मराठी दोघांसाठी युजफुल आहे। दोघांनी पण हा व्हिडिओ व्यवस्थित स्टार्ट टू एंड बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब पण करा। अजिबात सबस्क्राइब करायला विसरू नका। ओके, मग टॅक्सेबल व्हॅल्यू आपण x रुपीज कन्सिडर केली। मग टॅक्सेबल व्हॅल्यू काढल्यानंतर रेट ऑफ जीएसटी 80% दिलाय। मग त्या टॅक्सेबल व्हॅल्यूचा जीएसटी आपल्याला काढायचंय। मग बघूया आपण कसं सॉल्व करायचंय। बघा, टोटल व्हॅल्यू टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कार ₹x, total value ₹1770, rate of GST equal to 80%। आणि आता आपल्याला जीएसटी काढायचा आहे, ह्या टॅक्सेबल व्हॅल्यूचा जीएसटी काढायचा आहे। जीएसटी इक्वल टू 80% म्हणजे x ची 80%, 80/100 इंटू x म्हणजे काय येणार इथं 18x/100। मग टोटल कितीला कार आणली त्यांनी 1770 ला। ओके, पण कशी टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी इक्वल्स टू 1770। आता इथं आपण किमती ठेवूया। टॅक्सेबल व्हॅल्यू आपण काय सपोज केलंय, x प्लस जीएसटी किती आलंय टॅक्सेबल व्हॅल्यूचा मिळून 18x/100 इक्वल टू 1770। आता मल्टिप्लाय करा इकडे, किंवा इथं मल्टिप्लाय करूया। 100 इंटू एक्स, इथं काय नाही म्हणजे 1 असतं। कॅल्क्युलेशन करू, 100 इंटू एक्स 100x प्लस 1 इंटू 18x 18x इक्वल टू 1770 डिवायडेड बाय 100। आता नेक्स्ट स्टेपला हे डिवायडेड बाय 100 आहे ते पलीकडे नेऊया। काय येणार म्हणजे 100x प्लस 18x इक्वल टू 1770 इंटू 100। आता नेक्स्ट स्टेप 100 प्लस 18 108x इक्वल टू 1770 आणि हे इंटू 100 असल्यामुळे हे डबल झिरो येणार। x इक्वल टू 1770/118। ह्याला टोटली भाग घाला। भाग घातल्यानंतर काय येणार आहे, x इक्वल टू 1500। हे कसा भाग घातला, 118 ने डायरेक्टली भाग घाला म्हणजे कसं येणार आहे। आता तुम्हाला असा भागाकार समजतो, आपण काय करू असाच भाग घालूया 177000। पहिल्यांदा 1 चा भाग लागणार, 118 1 118 किती येणार, 177 मधून 118 गेल्यानंतर 9, इथं 5 आणि इथं 0, हे वरचं 0 येणार।
मग 118 गुणुले 5 करूया आपण. 85 40, 5 1 5, 5 4 9, 5 1 5. आलं का 590? यस. मग कितीचा भाग लागणार? 5 चा. 590. इथे किती आलं रिमाइंडर? 0. आणि इथं हा एक 0 आपण इथं खाली घेतला. किती 0 राहिले? 2. त्यामुळे आपलं आन्सर आलं 1500. ज्यांना भागाकार जमत नाही त्यांनी रफ कॅल्क्युलेशन मध्ये हे करून घ्यायचं, कारण अभ्यास करताना परत तुम्हाला कळत नाही की हे कसं आलं. त्यामुळे रफ म्हणून हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घ्या, कारण रफ कॅल्क्युलेशन तुम्हाला समजत नाही लवकरात लवकर. त्यामुळे तुम्ही नीट लक्ष द्या व्यवस्थित. हे भागाकार वगैरे करून द्यायचं, कारण कुठंच तुम्हाला गणित अडता कामा नये. ओके, कोणती स्टेप नाही समजली असं काय असू नये, म्हणून हे छोट्या छोट्या मिस्टेक्स होऊ नये म्हणून मी हे भागाकार पण तुम्हाला करून देते. ऍक्च्युअली भागाकार तुम्हाला जमतं. ओके, मग एक्स म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यूज आली आपली. टॅक्सेबल व्हॅल्यू इक्वल टू 1500. मग आता जीएसटी काढूया आपण. जीएसटी किती बसला त्यांना? कसं काढणार? टोटल व्हॅल्यू मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू, एकूण किंमत वजा करपात्र किंमत. जीएसटी म्हणजे हे टोटल व्हॅल्यू मधून टॅक्सेबल व्हॅल्यू सबट्रॅक्ट का करायची? कारण आपण 1770 ला कार आणली आणि करपात्र किंमत आपली आली 1500. मग जे त्यांच्या दोघांची जी वजाबाकी होती आणि जे आपलं आन्सर येते ते आपलं जीएसटी असणार आहे, तेवढा आपण कर भरलेला असणार आहे. आणि तेच आपल्याला विचारलंय. 1770 वजा 1500 किती येणार जीएसटी? 270 रुपये. ओके, मग आता काय राहिलं आपलं फायनल? जीएसटी, सीजीएसटी आणि एसजीएसटी. ते तर कसं असतं? हाफ असतं. सीजीएसटी इक्वल टू एसजीएसटी इक्वल टू 270/2. मग ह्याला भाग घालूया. किती येणार? 135 रुपीज. 135. मग आपल्याला फायनल काय विचारलंय? फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू सीजीएसटी अँड एसजीएसटी फॉर दिस टॉय कार. मग आपल्याला मिळालं. फायनल आन्सर लिहूया. टॅक्सेबल व्हॅल्यू, फायनल आन्सर लिहायला विसरायचं नाही. टॅक्सेबल व्हॅल्यू इक्वल टू रुपीज 1500. सीजीएसटी इक्वल टू एसजीएसटी इक्वल टू रुपीज 270. सॉरी, 270 तर आपला जीएसटी आहे, म्हणजे किती येणार इथं? 135. ओके, हे झालं आपलं एक्झाम्पल नंबर 5. कधी कधी व्हिडिओ मध्ये सांगताना 5 नंबरचं असतं चुकून मी 4 सांगते, 4 नंबरचं असेल तर चुकून 5 सांगते. अशा मिस्टेक्स, सिली मिस्टेक असतील ते समजून घेत जावा, चुकून होत असतं. ओके, एक्झाम्पल जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि स्क्रीनशॉट काढून झाल्यानंतर नेक्स्ट आपण बघूया एक्झाम्पल नंबर 6. नेक्स्ट example number 6. Question number 6 रीड करते मी. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स supplied an AC of 1.5 ton to a company. Cost of the AC supply is rupees 51,200 with GST. Rate of CGST on AC is 14%. Then find the following amount as shown in the tax invoice of टिपटॉप इलेक्ट्रॉनिक. फर्स्ट आपल्याला काढायचे रेट ऑफ एसजीएसटी, सेकंड रेट ऑफ जीएसटी ऑन एसी, थर्ड
taxable value of AC. Fourth, total amount of GST. Fifth, amount of CGST. Sixth, amount of SGST. ओके, हा पण क्वेश्चन सेम आपण क्वेश्चन नंबर 5 केला होता, सेम त्याच पद्धतीने क्वेश्चन नंबर 6 पण आहे. हा एकदम इझी आहे. आपण जे जे 5 मध्ये केलं होतं तेच इथं पण करायचंय. फक्त त्यांनी जे आपल्याला कॅल्क्युलेशन सांगितले, रेट ऑफ सीजीएसटी, रेट ऑफ एसजीएसटी, टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी, टोटल अमाऊंट फक्त किती येते, टॅक्सेबल व्हॅल्यू किती येते, आणि लास्टला सीजीएस टोटल एसजीएसटी आणि सीजीएसटीचे व्हॅल्यूज किती येते, हे आपल्याला फायनली काढायला सांगितले, जे की आपण 5 मध्ये क्वेश्चन नंबर 5 मध्ये ऑलरेडी काढले. तो क्वेश्चन ज्यांना समजेल त्यांना हा पण क्वेश्चन एकदम इझी वाटणार आहे. मग सेम आपण त्या पद्धतीने करूया. गिवन फर्स्ट त्यांनी जे काय दिले ते लिहूया. टोटल व्हॅल्यू ऑफ एसी इक्वल टू ₹51,200. रेट ऑफ सीजीएसटी 40%, रेट ऑफ एसजीएसटी 40%. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मी रेट ऑफ एसजीएसटी कसं काय लिहिलं, तर वी नो दॅट आपल्याला माहिती आहे काय, रेट ऑफ सीजीएसटी इक्वल टू रेट ऑफ एसजीएसटी. जेवढा सीजीएसटी असतो तेवढाच एसजीएसटी असतो. त्यामुळे आपण फर्स्ट काय लिहिलं, सीजीएसटी 40% असेल तर एसजीएसटी पण किती येणार आहे, 14% येणार आहे. आणि फर्स्ट पहिले दोन क्वेश्चन हेच आहेत. रेट ऑफ सीजीएसटी किती आहे आणि रेट ऑफ एसजीएसटी ते किती असणार आहे, 14%. नेक्स्ट, टॅक्सेबल व्हॅल्यू इक्वल टू ₹X हे आपण सपोज केलं. आता काय करूया, रेट ऑफ जीएसटी काढू. रेट ऑफ जीएसटी कसं काढणार, ह्या दोघांची ऍडिशन करून किंवा 2 न मल्टिप्लाय करा चालतं. CGST प्लस SGST इक्वल टू 14 प्लस 14, रेट ऑफ GST इक्वल टू 28%. आता ह्या टॅक्सेबल व्हॅल्यूचे 28% आपल्याला काढायचे. मग इथं काय करणार आपण, GST इक्वल टू 28/100 इंटू X विच इज 28x/100. ओके, टोटल किती रुपयाला घेतलाय, 51,200 रुपयाला एसी घेतलाय. मग टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी इक्वल्स टू 51,200. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपले, एक्स आपण सपोज केलाय 28x/100. मागच्या एक्झाम्पल मध्ये काय होतं, इथं 18 होतं, आता इथं 28 आहे, एवढाच फरक आहे. 51,200. पहिल्यापासून जर एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित समजून घेतले तर पुढे जसं जाईल तसं एक्झाम्पल इझी वाटणार आहेत. आणि हा चॅप्टर टोटली इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला सगळ्याला होमवर्कला दिले होते हे एक्झाम्पल, पण आय नो तुम्हाला इतके समजले नसणार आहेत. ओके, त्यामुळे मी परत एकदा हा व्हिडिओ अपलोड केलाय तुमच्यासाठी. त्यामुळे प्लीज कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. ओके, मग इथं काय आलं, टॅक्सेबल व्हॅल्यू x प्लस 28x/100 इक्वल टू 51,200. आता इथं आपण तिरकस गुणाकार करूया. 100x प्लस 28x/100 इक्वल्स टू 51,200. आता नेक्स्ट 100 इकडे घेऊया. काय येणार मग, 100x प्लस 28x इक्वल टू 51,200 इंटू 100. आता ह्यांचं कॅल्क्युलेशन करूया. 100 प्लस 28 128x 51,200 आणि हे 00. मग आता 128 इकडे घेऊया. 51,200 अपॉन 128. मग हे येणार टॅक्सेबल व्हॅल्यू आपली 40,000. x इक्वल टू 40,000. आता हे 40,000 कसं येणार, परत आपण भागाकार करून बघूया. 128 51,240. आता 128 गुणुले 4 करा. 128 गुणुले 4.
32. इथं काय येणार 3, 4 2 8, 9 10 11, 4 1 4 5. किती आलं 512. म्हणजे 128 न टोटली भाग 128 च्या पाड्यात 512 आहे. कितव्यांदा चौथ्यांदा, त्यामुळे इथं 4 चा भाग लागला. हे येणार इथं 512. रिमाइंडर इथं 0 आलंय. हे 40 असल्यामुळे आपण इथं वरती पण 40 देऊया. म्हणजे आपलं आन्सर आलं 40,000. कसं आन्सर आलं हे पण दाखवले. कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर टेक अ स्क्रीनशॉट, कारण मी नंतर पुसणार आहे. ओके, ह्याचं स्क्रीनशॉट घेतलं. नेक्स्ट आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये केलं तसंच करायचं. इथं पण हे आलं 40,000. ओके, देन आता काय काढणार आपण, अमाऊंट काढणार. ओके, अमाऊंट जीएसटी इक्वल टू 51200 मायनस 40,000. 51,200 मधून 40,000 वजा करा. किती येणार आहे, जीएसटी इक्वल टू 51200 40. तुम्हाला वाटत असेल आता एवढा येत नाही का, जरी आपल्याला येत असेल तरी असं करून बघायचं. कदाचित काही वेळेस मिस्टेक होतात आणि इथपर्यंत आलेला आन्सर आणि इथं चुकतात, त्यामुळे तिथं 1 मार्क कट होतो. एका मिनिटामध्ये वजाबाकी करता येते आपल्याला. आपल्याला माहित असतं आन्सर, पण कन्फर्म करण्यासाठी एकदा तिथं वजाबाकी करून बघा. ओके, इथं किती येणार 2 1. सबट्रॅक्शन आली 11,200. ओके, मग जीएसटी किती आला ₹11,200. आता आपल्याला काय काढायचे, ओनली अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी, जे की हाफ केले की येतं. इझी आहे ना एक्झाम्पल. मग इथं अमाऊंट ऑफ सीजीएसटी इक्वल टू 11200 अपॉन 2 इक्वल्स टू 5600. 11,200 चं निम्म 5,600 असतं. ओके, आणि अमाऊंट ऑफ एसजीएसटी पण तेवढंच येणार. अमाऊंट ऑफ एसजीएसटी इक्वल टू 11200 अपॉन 2 इक्वल्स टू ₹5600. इथपर्यंत आपलं हे एक्झाम्पल संपलेलं आहे. नेक्स्ट आता जे जे त्यांनी विचारले ते एका खाली एक लिहून घेऊया. मग ते आपलं झालं फायनल आन्सर. ज्यांना हे स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. ह्यानंतर फायनल आन्सर एकदा आपण राईट डाऊन करू, जे की 1 मार्क्स असतात त्याला. ज्यावेळेस आपलं होल एक्झाम्पल राईट डाऊन होतं लिहून, त्यावेळेस फायनल आन्सर लिहिणं खूप इम्पॉर्टंट असतं. फायनल आन्सर काय आलं आपलं, रेट ऑफ सीजीएसटी 40%, रेट ऑफ एसजीएसटी 40%, टॅक्सेबल व्हॅल्यू ₹40,000, टोटल अमाऊंट जीएसटी 11,200, अमाऊंट ऑफ सीजीएसटी ₹5,600, अमाऊंट ऑफ एसजीएसटी ₹5,600, रेट ऑफ जीएसटी इक्वल टू 28%. हे काय आपण मनाने लिहायचं नाही, की त्यांनी विचारलेलं असतं, त्यामध्ये आपले आलेले व्हॅल्यूज पुटअप करायचे असतात. नेक्स्ट आपण आणि लास्ट वन एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 7. Question number 7. Prasad purchased a washing machine from Maharashtra Electronic Goods. The discount of 5% was given on the printed price of ₹40,000. Rate of GST charged was 28%. Find the purchase price of washing machine. Also find the amount of CGST and SGST shown in the tax invoice. एक्झाम्पल नंबर 7 जो की मी आता रीड केलाय, त्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, प्रसाद परचेस्ड अ वॉशिंग मशीन. मग
त्याचा तिथं आपल्याला काय केलंय, प्रिंटेड प्राइस. प्रिंटेड प्राइस किती दिली परचेसची 40,000 रुपीज. त्यावर डिस्काउंट दिलाय. किती दिलाय डिस्काउंट 5%. मग आपल्याला काय करायचंय, अजून काय दिलंय, रेट ऑफ जीएसटी इक्वल टू 28% दिलंय. आणि काय विचारलंय आपल्याला, रेट ऑफ सीजीएसटी किती येईल, रेट ऑफ एसजीएसटी किती येईल, त्या अमाऊंटचा आणि टोटल अमाऊंट किती येईल, म्हणजे त्याला किती फायदा झाला वगैरे ते आपल्याला तर विचारलं इथं. मग आपण एक 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 काढूया. फर्स्ट काय काढू, ह्या 40,000 चे 5% काढूया. किती नेमकं किती डिस्काउंट मिळालंय त्यांना. डिस्काउंट इक्वल टू 40,000 इंटू 5/100. आपण पर्सेंट काढतोय ना, त्यामुळे 100 ने डिवाइड केलं. हे काय आलं डिस्काउंट. डिस्काउंट इक्वल टू 2000 रुपीज. 2000. देन आता डिस्काउंट काढलं. आता काय काढूया आपण, टॅक्सेबल व्हॅल्यू काढूया. टॅक्सेबल करपात्र किंमत व्हॅल्यू इक्वल टू 40,000 मधून 200 मायनस करा. मायनस 2000 मायनस करा, सॉरी नॉट 200, 2000. किती येणार टॅक्सेबल व्हॅल्यू 38,000 रुपीज. ओके. आता हे जे 38,000 रुपीज आले, आता जीएसटी आपल्याला दिले, ह्याचा आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचंय. मग काय येणार, 38,000 रुपीज हे इथपर्यंत आलं. जीएसटी दिला, त्याच्यावरून सीजीएसटी आणि एसजीएसटी काढून घेऊया आपण. सीजीएसटी रेट ऑफ सीजीएसटी equals to 28/2 40%. Rate of SGST 28/2 40%. CGST आणि SGST आपल्याला मिळालं 14%. मग आता ह्या 40% चे, ह्या 38,000 चे 14% आपल्याला काढायचे. CGST amount of CGST equal to 38,000 into 14/100. हे दोन एकमेकाला कॅन्सल होणार. 380 गुणिले 14 करा. फाय 320 यांचा गुणाकार येतो 5320. किती आली हे 5320 रुपीज. ओके. हे काय आलं अमाऊंट ऑफ सीजीएसटी. मग सेम अमाऊंट ऑफ एसजीएसटी पण काय येणार आहे 5320 अमाऊंट of SGST equal to rupees 5320. आता आपल्याला काय काढायचंय, परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन काढायचंय. कसं काढणार, परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन. परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन काय येणार, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस सीजीएसटी प्लस एसजीएसटी. सीजीएसटी एसजीएसटी आणि टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आली आपली 38,000. सीजीएसटी किती आलाय 5320. एसजीएसटी आलाय 5320.
फायनल आन्सर काढूया. एका खाली एक ॲडिशन करा. 3800 प्लस 0235 0235. मागून लिहिलं तर कदाचित मागून लिहिलं तर बेरीज नाही चुकणार तुमची आणि पुढून लिहिलं तर कदाचित चुकण्याची शक्यता आहे. किती येणार आहे? 48,640 हे आपलं फायनल आन्सर आलंय. परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन काय आलं? 48,640 रुपीज विच इज रिक्वायर्ड रिझल्ट. आणि लास्टला जे जे विचारलंय तिथं तुम्ही हे आपल्या आलेल्या किमती ठेवा. ते आपलं फायनल आन्सर झालंय. विसरू नका लास्टला आन्सर लिहायचं. जे त्यांनी फाईन म्हणून विचारलेलं असतं ते लास्टला आपलं आलं पाहिजे, ते तुम्ही लिहा. ओके, अशा पद्धतीने हे आपलं इथं प्रॅक्टिस सेट संपले. अजून एकदा हे रिवाइज करते. काय काय दिलं होतं? गिव्हन मध्ये प्रिंटेड प्राइस आपल्याला माहिती होती 40,000. त्यावर डिस्काउंट दिले 5%. म्हणजे नेमकं किती डिस्काउंट दिलंय? तर 2,000चं डिस्काउंट दिलंय. म्हणजे तिला करपात्र किंमत टॅक्सेबल व्हॅल्यू किती आली? 40,000 मधून हे 2,000 जर वजा केलं तर ते किती येणार? 38,000. त्यावर जीएसटी आपल्याला 28% दिलंय. मग त्या 38,000चं आपण 28% काढलं असतं, पण ते आपल्याला विचारलंच नाहीये. जे विचारलं नाही ते काढत बसण्यात काय अर्थ नाही, कारण त्याला मार्क्स पण नाहीत मिळणार, काहीच नाही. पण आपल्याला असं विचारलंय की जीएसटी जर तुम्हाला 28% दिलं असेल तर एसजीएसटी आणि सीजीएसटी किती दिलंय? तर ते येणार आपलं हाफ केल्यावर 14 येणार. मग त्या 38,000चे 14% काढायचे. मग ते काढल्यानंतर किती आलं? 5320. आणि एकदा का आपल्याला सीजीएसटी मिळाला की तेवढंच एसजीएसटी असतं, मग ते पण 5320 येणार. आणि आपल्याला फायनली परचेसिंग व्हॅल्यू काढायची वॉशिंग मशीनची. मग ते काय करणार? आपण सगळं ऍडिशन करणार. टॅक्सेबल व्हॅल्यू, सीजीएसटी, एसजीएसटी ऑल 3 आर ऍड. हे तिन्ही पण काय करणार? आपण ऍडिशन केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर मिळणार आहे, जे की 48,640 हे झालं आपलं फायनल आन्सर. जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, थोडंसं नेटवर्क रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं व्हिडिओ अपलोड करायला वेळ लागतोय, तर प्लीज समजून घ्या. अँड थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज 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 सबस्क्राईब टू माय चॅनल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. 9th क्लासचे खूप कमेंट येतात, खूप छान वाटतं. 10th क्लासचे कमेंट येत नाहीत, खूप थोडे स्टुडंट कमेंट करतात. तर त्यांना प्लीज असं रिक्वेस्ट करते की प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. काय चेंजेस करायचे असतील, टीचिंग स्टाईलमध्ये काय बदल करायचा असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता. अँड अगेन थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.